आपल्या कोपरगिरणी गावचे प्रेमानंद महाराज बघू शकता. पप्पीजे 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 एक 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 पप्पीजे चालू राहिलं पाहिजे. त्यांच्या सुना वगैरे सर्व येतील, त्यांना त्यांनी हे शिकवलं पाहिजे, तेव्हा जाऊन आपली ही परंपरा चालू राहील. कोपरगिरण्याची शान. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आता सण आलाय होळीचा. आता आपल्या कोपरगिरणी गावात आहोत आपण आणि इथून निघणार आहेत सर्व आपल्या आगरीकोली भाषेत सोंग. आता सोंग कसा असतं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. बघा आता आपल्या गावांचा कोपरगिरणाचा प्रेमानंद महाराज. आणि अशा प्रकारे आता होळीचा सॉंग तुम्हाला बघायला भेटेल आपले कोपरगिरणी गावचा. बघा बघा मंडळी, आपला कोपरगिरणी गाव पण काही कमी नाही, बघू शकता तुम्ही. आपल्या कोपरगिरणी गावचे प्रेमानंद महाराज बघू शकता.
शेयर करो, सब्सक्राइब करो। तर मंडळी आता आपण पोहोचलो आपल्या होळी मैदान कोपरकेरणी गाव, बरोबर ना महेश? हो. आणि महेश पाटील यांचं पण युट्यूबवर चॅनल आहे, महेश पाटील 3230 आणि आपल्या कोपरकेरणीची शान एक गाव एक होळी. आणि आत्ता आपले माननीय श्री शिवराम पाटील साहेब, आपले नगरसेवक कोपरकेरणीचे सन्माननीय नगरसेवक, आपल्याला थोडी आपल्या एक गाव एक होळीबद्दल माहिती देतील. एक गाव एक होळी या संकल्पनेतून कोपरखेरणे गावची ही परंपरेने आलेली चालत आलेली होळी आमच्या ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय जोरात या ठिकाणी होळीच्या 4 ते 5 दिवस अगोदर गावातील सर्व महिला विविध प्रकारचे सोंग घेऊन विविध प्रकारचे खेळ घेऊन या ठिकाणी येत असतात आणि ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगलं असं वातावरण गावामध्ये एक एकीचं प्रदर्शन घडवतं. हजारो महिला या ठिकाणी नागेली जी परंपरेची नागेली आहे ती करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि हे अतिशय आनंदाचा सोहळा येत्या 2 तारखेला या ठिकाणी एक गाव एक होळी आणि त्यामध्ये विशेष करून जावई सन्मान या ठिकाणी अतिशय चांगल्या थाटामाटात केला जातो. यावर्षी आणखीन त्यामध्ये जे गावचे 3 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांचा एक मान सन्मान ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. असा एक अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या गावामध्ये केला जातो आणि एक गाव एक होळी ही संपूर्ण संकल्पना आमच्या अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी आम्ही दाखवत असतो. एक गाव एक होळी ही आमची कोपरखेरणे गावची जुनी परंपरा आहे. त्यावेळेला समाज कमी होता आणि छोटीशी होळी लागायची पण गाव एकत्र राहायचं. ती परंपरा आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे माझ्या गावाने. 14 कुटुंब, जेवढे गावातली भजनं, जेवढी क्रिकेट मंडळं, हा सर्व ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले मार्गदर्शक श्री शिवराम परशुराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दरवर्षी अतिशय उत्साहाने गावाला आनंद कसा देता येईल यासाठी झटत असतात आणि सतत या ठिकाणी आम्ही बसून याचं नियोजन करतो. आम्हाला आनंद वाटतो की गावाची सेवा करणं याच्यातच आमचं भाग्य आहे आणि आमचं गाव एकोप्याने आनंदाने नांदावं याकरता खरंच सर्वच कार्यक्रम एकत्र होत असतात. ही माझ्या कोपरखेरणे गावाची शान आहे, मला अभिमान आहे. आणि आपल्या कोपरकेरणे गावातील सगळ्यात मोठा सोंग, बाई सगळ्यात मोठा सोंग ना, एकदम सगळ्यात मोठा सोंग यांच्या ग्रुपचं नाव स्पॉट बॉईचा सोंग बघू शकता तुम्ही. सगळ्यात मोठा सोंग याच्या मथुरावरून प्रेमानंद महाराज साक्षात आपल्याकडे प्रकट झालेले आहेत. हे बघा साक्षात मथुरावरून प्रेमानंद महाराज आलेले आहेत. अरे आपले कोपरखेरण्याचे प्रेमानंद महाराज महिला मंडळाला भेट देतात बघा, बघू शकता. राधे राधे, अरे बोला राधे 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 राधे. मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सदस्य अनिता शिवराम पाटील
तर आपल्याला थोडी आपल्या गावच्या या प्रोग्रामबद्दल माहिती देतील. तर तुम्ही काय सांगू शकता आपल्या मंडळीला की आपल्या कोपरखैरणे होळीची शान काय आहे? करण्याची गावाची परंपरा आहे. एका गावात एक गाव एक होळी आणि गावातल्या महिला आहेत त्या आपल्या 8 दिवस अगोदर भरपूर नाचतात वगैरे आणि मजा मारतात. आणि असं जे नव्या मुंबईत कोकण एकच गाव आहे, त्या गावात एक गाव एक होळी आहे. आणि आपल्या गावात एवढे सर्व प्रोग्राम्स असतात, नागेडे हे सर्व, ही परंपरा आपली चालूच राहिली पाहिजे ना पुढे. परंपरा चालूच राहील. हे बघा, हे सर्व महिला मंडळ बसलेलं आहे, त्यांची जिम्मेदारी आहे. हे पुढे चालू राहिलं पाहिजे. त्यांच्या सुना वगैरे सर्व येतील, त्यांना त्यांनी हे शिकवलं पाहिजे, तेव्हा जाऊन आपली ही परंपरा चालू राहील. बरोबर ना? नवीन पिढी पुढे यायला पाहिजे. होळीचे किती दिवस अगोदर पासून 8 दिवस अगोदर 8 दिवस आधी होळीची ही परंपरा आपली सुरू होते, कोपरखैरणेची शान. मजा करतात. तर ही परंपरा जर आता नवीन पिढी जर चालू ठेवली, परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. आणि मंडळी, आता होळीला अजून 2 दिवस बाकी आहेत, तरी पण तुम्ही बघू शकता आपल्या या होळी मैदानामध्ये कोपरखैरण्याच्या सर्व महिला मंडळ एकत्र, पूर्ण सर्व कुटुंब, सर्व परिवार, सर्वजण एकत्र असतात. बघू शकता तुम्ही. पप्पीजे 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 एक 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 पप्पीजे एक पप्पीजे पप्पीजे पूर्ण गोल